हॅलो हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज सकाळी सर्वात अगोदर स्वतःचं आवरून घेतलं आणि किट्टू झोपलेलंच होता. तुम्ही माझ्या मागे व्हिडिओमध्ये पाहू शकता. आणि माझा आवाज थोडासा वेगळा येत आहे कारण मला सर्दी झालेली आहे. आणि किट्टूच्या पप्पांनी मला रात्री सांगितलं होतं की त्यांना सकाळी साबुदाण्याची उसळ खायची होती. तरी पण मी रात्री साबुदाणा भिजवायची विसरून गेली होती. मग मी सकाळी काय केलं, थोडंसं कोमट पाणी केलं आणि त्याच्यामध्ये साबुदाणा भिजत घातला. म्हटलं माझे घरातले बाकीचे कामं होईपर्यंत साबुदाणा भिजत जाईन चांगला. नंतर देवपूजा केली आणि किट्टूच्या पप्पासाठी 1 कप चहा बनवून दिला त्यांना. आणि मग पिलोच्या असे कवर मी चेंज करून घेतल्या, उशीच्या खोळा चेंज करून घेतल्या, कारण मला उशीच्या खोळ्या धुवायच्या होत्या. दर 8 दिवसांनी किंवा 10 दिवसांनी मी खोळा चेंज धुवून घेत असते. बेडशीट वगैरे पण चेंज करून घेतली. तोपर्यंत किट्टू पण झोपेतून उठला होता. मग अगोदर किट्टूचं आवरून घेतलं, बाकीचे घरातले कामं आवरून घेतले. नंतर कपडे भिजायला घातले आणि उसळ पण भिजली होती. तोपर्यंत मग साबुदाण्याची उसळ बनवून घेतली, नाश्ता वगैरे केला. नंतर किट्टूला आम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं कारण त्याची तब्येत खराब होती, त्याला ताप आला होता आणि ऊन प्रचंड आहे म्हणून अगोदर तोंडाला बांधून घेतलं. नंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये घेतलो आणि हॉस्पिटलमध्ये थोडेसे फ्रूट्स वगैरे घेतले आणि मग घरी आलो. चलो तर बाय.